प्रशासनाचा हलगर्जीपणा, दिंडोरमधील शेतकरी पाण्यात बुडाले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिंडोर गावात प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. भर उन्हाळ्यात जिथे पाण्याची टंचाई असते तिथे उलट कॅनलचे पाणी शेतामध्येच सोडून शेतकऱ्यांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळ केला जात आहे. गट क्रमांक 180 मधील शेतामध्ये कॅनलचे पाणी थेट घुसल्याने शेतांचे तळ्यात रूपांतर झाले आहे. हरभरा आणि मेथी यासारख्या पिकांचे 3 वेळा नुकसान होऊनही प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या शेतात उभा असलेला कांदा आणि जनावरांसाठी लावलेली वैरण देखील पाण्याखाली गेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून त्यांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वारंवार तक्रारी करूनही कॅनल प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हाका प्रशासनाच्या कानावर पडत नाही का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. दरम्यान जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषीवर कडक कारवाई करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण? प्रशासन अजून किती झोपणार? अशी चर्चा नागरिकात केला जात आहे. ನಮಸ್ಕಾರ ರೀ, ನಾನು ದಿಂಡೋರದ ಶೇತಕರಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಗಟ್ ನಂಬರ್ 180ದಾಗ ಇದು ಕ್ಯಾನೆಲ್ ಚೇಂಬರ್ ಅವರೆಲ್ಲ ಸಜ್ಜು ಮಾಡಿ ಹೋಗ್ಯಾರಿ. ಎಂದು ವಾಲ್ ಕುಡಿಸೋ ಬದಲ ನಾನು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ದನಗಳ ಮೇವ ಇದಕ್ಕಿಡು 3 ಸರಿ ನಾನು ಕ್ಯಾನೆಲ್ ನಾನು ಹೊಲ ಉಕ್ಕೊಂಟದ ತಳಗ್ ದಾಯಕರ ಫುಲ್ ಕಳ್ಳಿ ಮಿಕ್ಕಿ ಮೆಂತಿ ಅವೇ ನೀರ್ನ ಹೋಗ್ಯದ್ರಿ. ಇದು ಉಳ್ಳಾಗಡ್ಡಿ ದನಗಳ ಮೇವ ಇದು ಭೀ ಫುಲ್ ನೀರ್ನ ನಿಂತದ್ರಿ. ಯಾರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಹೇಳಿದ್ರು ಬುದ್ಧಿಲೆ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ, ಅವ್ರು ಬಂದು ಬರ್ತಾನೆ ಅಂತಾರೆ, ನೀರು ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ಯಾರೂ ದಾತ್ ತೊಗೊಂಡಿಲ್ರಿ.